नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडी। जीएसटी काउन्सिलने कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जीएसटी परिषदेची 54वी बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। आता कर्करोगावरील औषधांवर 12% 5% एवढा जीएसटी लावण्यात येणार आहे। मात्र आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील जीएसटी संदर्भात काउन्सिलने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते, पण अजित पवार त्यांच्या कार्यक्रमात न दिसल्याने चर्चा रंगली होती। शेवटी शहा मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह त्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली। जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे, त्याआधी आम्ही तिन्ही पक्ष चर्चा करू, मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल अशा शब्द अमित शहा यांनी आम्हाला आजच्या चर्चेत दिलाय, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले। जगभरात सर्व काही मेड इन चायना आहे। जागतिक उत्पादनात चीनची आघाडी आहे, त्यामुळेच तिथे बेरोजगारीचा प्रश्न कमी आहे। या उलट पश्चिमी देश आणि भारतात असल्यामुळे तेथे बेरोजगारीची समस्या मोठी आहे, असं सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतात निर्मितीवर भर द्यायला हवा यावर भर दिला। अमेरिकेच्या 4 दिवसाच्या दौऱ्यादरम्यान टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल म्हणाले, भारतात कौशल्याची कमतरता नाही, त्याला फक्त निर्मितीशी जोडलं तर देश चीनशी स्पर्धा करू शकतो। देशात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले। पाकिस्तानाने दहशतवादाला पाठिंबा देणं बंद केलं पाहिजे। शेजारी देशाशी संबंध सुधारण्याची इच्छा कोणाला नसेल, कारण मला वास्तव्य माहितीये की तुम्ही तुमचा मित्र बदलू शकता पण शेजारी नाही, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय। आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवेत, पण त्याआधी त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल। जेव्हा पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला पुरस्कृत करणं थांबवेल तेव्हा भारत त्यांच्याशी चर्चा करेल, असंही सिंह म्हणाले। महायुतीतील 3 पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जात असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या यावरून सध्या या 3 पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे, कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटपक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान 25 मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचं समजतंय। याबाबत द हिंदू या दैनिकाने वृत्त दिलंय। मात्र महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी केलेल्या नव्या मागणीने अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते। यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाने 10 जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजांच्या परवानगीसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता, त्यातील 2च कॉलेजांना परवानगी देण्यात आली आहे। या निर्णयाविरोधात उर्वरित 8 कॉलेजनी आयोगाकडे अपील केली आहे, त्यावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे। त्यात आयोगाने काही कॉलेजांना मान्यता दिल्यास राज्यात MBBSच्या जागा वाढण्याची शक्यता आहे। फेम 3 योजनेला अंतिम रूप दिले जात नाही तोपर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3 चाकी वाहनांवर सबसिडी देणारा इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 2024 ला मुदतवाढ देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी केली आहे। ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनात कुमारस्वामी यांनी सांगितलंय, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहन गतिमान स्वीकार आणि उत्पादन योजनेच्या 3ऱ्या टप्प्यातील अंतिम रूप देण्यास आणखी काही काळ लागणार आहे। परभणीच्या मानवत तालुक्यातील रामे टाकाळी वजूर बुद्रुक शिवारातील नुकसानग्रस्त पिकांचे सोमवारी छत्रपती संभाजीराजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तातडीची मदत घेण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आश्वासन यावेळी नेत्यांनी शेतकऱ्यांना दिले। तालुक्यातील 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय। शिवाय सतत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले। गणरायाची स्थापना झाल्यानंतर आता सोनपावलेंनी माहेरवाशीन गौराईचे आज आगमन होणार आहे। 8 दिवसांपासून श्री गणेश चतुर्थी आणि गौराईच्या स्वागताची तयारी सुरू होती। मंगळवारी 10 सप्टेंबरला अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 8 मिनिटापर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलंय। दरम्यान गौराईच्या आगमनानिमित्त खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।